सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2024-25 पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे। आपण 2024-25 या पुरवणी मागण्यांवर आपण चर्चा करतोय। इथे मंत्री महोदय बसलेले आहेत, पण मला अध्यक्ष आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे। सुरुवातीला उल्लेख करतो PWD H1 H8 पेज नंबर 39, आरोग्य विभाग R1 पेज नंबर 91। हे जरी आपण उल्लेख करत असलो तरी मंत्री महोदय, सार्वजनिक बांधकाम पुरवणी मागणी ही आपण 45,35 लाख याच्यावर आपण चर्चा करतोय, बरोबर आहे? नाही, भाग क्रमांक सांगितला मी। नाही, एकूण विचारतोय अध्यक्ष महोदय। पुरवणी मागण्या आपल्याकडे आहेत 6,486.20 एवढ्या ह्या पुरवणी मागण्या आहेत। आपण 3 विभागांवर आज चर्चा करतोय, त्याची 3 विभागांचा एकूण खर्च किंवा पुरवणी मागण्यामध्ये ज्याचा उल्लेख आहे ते 692.63 लाखाचा आहे। आणि ज्याच्यावर आपण चर्चा करणार नाही आहोत, आपण 5च विभागांवर चर्चा करणार आहोत। गृह खातं आणि नगर विकास खातं कदाचित उद्या येणार असेल, मला माहित नाही। तर हे सगळे खर्च ज्या विभागांवर आपण बोलतोय, ज्या विभागांवर चर्चा होणार आहे ते 692.63 कोटीवर होणार आहे। ज्याच्यावर चर्चा होणार नाहीये त्याच्यावर पुरवणी मागण्यामध्ये 5,793.57 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर आपण हे सभागृह म्हणून चर्चा करणार नाही आहोत। फक्त आपण ही चर्चा जी आहे ती 692 कोटीवर चर्चा करतोय। आणि मला आश्चर्य वाटतंय, अनेक माजी मंत्री करोडोचा निधी मागतायत। जर याचं बायफर्केशन आपण बघितलं आजच्या चर्चेचं, सार्वजनिक बांधकाम विभाग 45.35, सार्वजनिक आरोग्य विभाग 17, महिला व बाल विकास 11, आपण एवढ्याच कोटींवर चर्चा करतोय, बरोबर आहे अध्यक्ष महोदय? मग याच्यावरती आपण काय चर्चा करायची? आपण काय मागतोय? पुरवणी मागण्या 6,400 वगैरे काहीतरी आहे कोटीचे। ही चांगली गोष्ट आहे। पुरवणी मागणी चांगली अधिक होणं म्हणजे काय भूषण आपण मागतोय अशातला भाग नाही। कारण का चेअरवरून जेव्हा आपण पुरवणी मागण्यांच्या सूचना देत होता अध्यक्ष महोदय, तेव्हा त्या पुरवणी मागण्यांबद्दल आपण जेव्हा सूचना देत होता तेव्हा आपण चेअरवर नव्हतात, पण मी ऐकत होतो की पुरवणी मागण्या या विभागाचं सोडून आपण चर्चा करायची नाहीये। पण मगासपासून मी अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचं ऐकतोय, ज्येष्ठ माजी मंत्र्यांचं ऐकतोय, याच्यावर कोण बोलतच नाहीये। सरकारवर टीका कशी होईल ह्याच्यावरच चर्चा होते। आपण 692 कोटीवर चर्चा करतोय, हे सभागृहाला माहिती आहे का? आपण कुठल्या मागण्या करतोय, किती कोटीच्या मागण्या करतोय? आज फक्त 3 तासासाठी आपण 692 कोटी एवढंच आपण याच्यावर चर्चा करतोय। ह्याच्यामध्ये मी काय मागणार आहे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून? सन्माननीय मंत्री महोदय, मी आपल्याला विनंती करतो, आपली याच्यात चूक अजिबात नाही, अर्थमंत्र्यांची चूक अजिबात नाही। कारण का या सभागृहाला मला एक माहिती द्यायची आहे। या 2024-25 मध्ये 3 पुरवणी मागण्या 3 वेळा करण्यात आल्या, ही 3री वेळ आहे। या 3 पुरवण्या मागण्या एकत्र करून पुरवणी मागण्या 1,37,000 कोटी वगैरे वगैरे एवढ्या झालेल्या आहेत। अर्थसंकल्प आपला 2024-25 चा
6,69,000 वगैरे वगैरे काहीतरी करोड, त्याच्यावरती आपण 1,37,000 पुरवण्या मागण्या, जुलै महिन्यामध्ये 94,000, डिसेंबर महिन्यामध्ये 35,000 आणि आता मार्च महिन्यामध्ये जवळपास 6,400 कोटीच्या आपण पुरवण्या मागण्या आपण सरकार म्हणून पटलावर ठेवतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे 100 रुपयावर 120 रुपये झाले. जर आपण पुरवणी मागण्या बघितल्या तर पुरवणी मागण्या त्याचं पर्सेंटेज बघितलं तर 20.45% होतं. म्हणजे 20.45% 100 रुपयाच्या वर म्हणजे झाले 120 रुपये. जर त्याच्यातून सरकारला प्रॉफिट पकडायचं असेल, प्रॉफिट कमवायचं असेल तर किमान 135 रुपयावर, समजायला इझी होईल म्हणून तुम्हाला 100 रुपयाचा गणित सांगतोय. ह्याच्यामध्ये आपण फिस्कल डेफिसिट मोजलेलं नाही, ह्याच्यामध्ये आपण रेव्हेन्यू डेफिसिट मोजलेलं नाही. ते जर टक्केवारी आपण ह्याच्यामध्ये मोजली अध्यक्ष महोदय, 20% वर जर फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट जर आपण मोजली तर ते 30% जवळ जातो. आणि कंपनी लॉच्या अनुषंगाने जर आपण कंपनी लॉ बघितला तर कंपनी लॉ 30% इज कन्सिडर्ड बँक्रप्सी. कंपनी लॉ च्या अंतर्गत 30% इज कन्सिडर्ड बँक्रप्सी. तर त्याच्यामध्ये आपण काय मागण्या करतोय? आपण ज्या ज्या विभागांना आपण पैसे देतो अध्यक्ष महोदय, आपण कुठली कंपनी चालवत असताना, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू दे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असू दे, आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघतो. आपण जे काय पुरवणी मागण्यांमध्ये हे होणार की नाही हा सरकारचा भाग आहे. सरकार, अर्थमंत्री त्याच्यावर डिसिजन घेतील, पटलावर ठेवतील. पण आपण जी काय मागणी करतोय, पुरवणी मागणी करतोय, आणि आज 3 तास आपण या 692 कोटीची चर्चा करणार आहोत. फक्त 692 कोटीची. 5,000 5,500 कोटीची आपण चर्चा करणार नाही आहोत. ते बिना चर्चेचा आपण इकडे पास करणार आहोत. हा नियम कुठला आहे? हा कुठला नियम आहे? नाही अध्यक्ष महोदय, 1 मिनिट, हा महत्वाचा विषय आहे. हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, मी कुठलंही राजकीय भाषण करत नाहीये, मी आकडेवारीवर आधारित आहे तेवढंच बोलतोय. अनेक सदस्य बिचारे नवीन आहेत, ते बिचारे काय काय मागत चाललेत. रस्ते मागतायत, हॉस्पिटल मागतायत. सरकार देणार कुठून? हा कधीतरी आपण तो आपण अजूनपर्यंत मूळ बजेटवर आलेलो नाही साहेब. मी फक्त पुरवणी मागण्यावर बोलतोय. मूळ बजेट जेव्हा 10 मार्चला येईल तेव्हा मी त्याच्यावर वेगळी चर्चा करीन. फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, वित्तीय तूट हे तेव्हा आपण बाहेर काढू. आज तो चर्चेचा विषय नाही. आज चर्चेचा विषय फक्त हा पुरवणी मागण्यांचा आहे. पुरवणी मागण्या 6,000 कोटी 400 ह्याच्यावर आपण जी काय चर्चा करतोय, ह्याच्यावरती चर्चा करायची तसं शेलार साहेब गरज काय गरज आहे? मी काय मागणी करणार आहे? मोदी साहेब आमच्याकडे माझ्या मतदारसंघात येऊन गेले तेव्हा आम्ही 60 कोटीचे रस्ते बांधले. आणि पुरवणी मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं 45 कोटी, त्याच्यावर चर्चा आहे. 60 कोटीची बिलं फक्त एका दौऱ्यामध्ये झालेली आहेत, त्याची बिलं अजून निघालेली नाही. मग मी कुठली मागणी करणार आहे सभागृहाच्या समोर? कुठली मागणी करणार आहे? म्हणून माझी विनंती अनेक सदस्यांना, आपण जी काय मागणी करतोय हे कधीतरी ज्याचा उल्लेख नाही साहेब, तसा विषय ना विषय गंभीर आहे. मी कोणाला आवडावं म्हणून बोलत नाही. मी साहेब लोकसभा बघितलेली आहे, मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे, पण अर्थ, फायनान्स या विषयाचा विद्यार्थी आहे. आकडेवारी ही आपण जी काय ठेवतोय पटलावर, माझी विनंती आहे सरकारला की आपण जे काय खरं आहे तेवढंच महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावं. आपण हे सगळं करत असताना हे सगळे सदस्य जे काही ते आज मांडत असतील, कदाचित माझ्या या भाषणानंतर अनेकांनी आपली भाषणं बदलावी लागतील अशी परिस्थिती आहे.
कारण का आकडेवारीवर बोलायला गेलं तर 692 कोटीच्या पलीकडे या 3 विभागांमध्ये सरकार काही देऊ शकत नाही. 6400 कोटीच्या पलीकडे सरकार काही देऊ शकत नाही. मग आपण मागायचं काय 2 दिवसामध्ये? म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या 6400 कोटी वगैरे 6486.20 कोटी ह्या पुरवणी मागण्यांवर जरी माझं समर्थन असलं तरी, आणि मी तुम्हाला सदस्यांनाही सांगतो, 6400 म्हणजे महाराष्ट्रात काही खड्ड्यात चालला नाहीये असा अर्थ होत नाही. 6400चा अर्थ काय होतो की कमीत कमी मागण्या आपण मूळ अर्थसंकल्पावर टाकलेला आहे 2024-25च्या. म्हणून त्याच्यावरती कुठेही मी सरकारवर टीका केली असं होत नाही. उलट सरकारने काम चांगलं केलं. काल मला असं वाटतं जयंत पाटील साहेबांनी काहीतरी चिमटा काढण्यासाठी हा विषय काढला, पण त्यांना लक्षात आलं नाही कमीत कमी पुरवणी मागणी जेव्हा आपण करतो म्हणजे त्याचा अर्थ की सरकारने महाराष्ट्राच्या मूळ अर्थसंकल्पावर कमी बोजा टाकला ह्याचा तो अर्थ होतो. कारण का 2014-15 मध्ये जर आपण बघितलं, पुरवणी मागण्या 2014-15 10 वर्षापूर्वी पुरवणी मागण्या ह्या फक्त 11,100 कोटीच्या होत्या. 10 वर्षामध्ये आपण 11,100 पासून आपण आलो 1,37,000च्या पुरवणी मागण्यांपर्यंत आपण आलो. म्हणजे हे सगळं अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर आहे. या अनप्लॅन्ड एक्सपेंडिचरला आपण प्लॅनिंग मध्ये आणावं एवढीच विनंती मी आज या सभागृहाच्या माध्यमातून करतो. आपण मला संधी दिली अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित झनक.